पान दुकानदारांवरील कारवाई थांबवा, सांगलीत भव्य मोर्चा, जेल भरो आंदोलनाचा इशारा. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पान दुकानदारांवर सुरू असलेली एकतर्फी कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडून जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सांगली जिल्हा पान असोसिएशनने दिला आहे. या मागणीसाठी सोमवारी भर उन्हात पान दुकानदारांनी FDA कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. विश्रामबाग चौकातून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गेल्या 15 दिवसापासून सांगली, इस्लामपूर, विटा, मिरज, कसबे, डिग्रज आदी भागात पान दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. मात्र कर्नाटक सीमेवरून होणारी गुटखा तस्करी तसेच किराणा दुकाने, चहाचे स्टॉल्स आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला. फक्त पान दुकानदारांना लक्ष केले जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, अशोक जामदार, अशोक कारंडे, मकरंद जमदाडे, इचलकरंजी पान असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित ठाणेकर, सलीम शेख, राजू पागे, महादेव मेहत्रे, प्रफुल्ल गोरे, विशाल वायदंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व दुकानदार उपस्थित होते. संघटनेने मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. आम्ही जर कुठली कारवाई करायची, 12 वर्ष यांनी बंदी घातली आहे, 12 वर्ष देशील यांनी बंदी, आपण उलट शिक्षेचं भांडा आमच्याच मोडाला चुकाला आहेत तुम्ही. त्यामुळे शासनाला, प्रशासनाला सगळ्यांना एकच विनंती आहे, आधी मोठ्या धनधारकांना पकडा, त्यांचे हप्ते मिळतात, तुम्ही गरीबावर कारवाई करू नका. आणि इतकं पुढे जर गरीबावर कारवाई झाली, त्या माणसानं उठायचं, त्याचं घरदार कलेक्टर ऑफिसला अन्न औषध प्रशासनासमोर. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून आणि अन्न व औषध प्रशासनाकडून सगळ्या पानपट्टीधारकांच्यावर कारवाई करायचं चालू आहे. अनेक मार्गाने त्यांना त्रास द्यायचं चालू आहे. गुटखा विकू नका, सुगंधित तंबाखू विकू नका, अशा पद्धतीनं प्रत्येक पानपट्टीधारक हा दहशतीखाली व्यवसाय करायला आहे. अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की काय मागायला गेलं तर नाही म्हणून सांगतात. का? कशासाठी? म्हणजे एक लक्षात घ्या, सुगंधित कधीही पानपट्टीधारकावर वेळ आली तर तो येणारा पाहिजे. 2 दिवसापूर्वी आम्हाला निरोप आला, साहेब आले दरेगावला, 3 दिवस थांबणार आहे. शेवटचा दिवस होता, 3रा दिवस. मी 1 मिनिटात अध्यक्षांना फोन केलं, साहेब जाऊया का? हे म्हणजे 2च मिनिटात मी आलो. MK साहेब, मी, नांगरे साहेब, अजितराव दरेगावला गेलो. महाबळेश्वरमधनं 80 किलोमीटर दरेगाव आहे. ते रात्री 9:30 वाजले आणि थोडक्यात आमची रस्ता चुकल्यामुळं थोडक्यात आमची साहेबांची आणि आमची भेट चुकली. अनेक गाडी होती, त्या लोकांनी हे तुमचा सगळा विषय त्यांच्या कानावर घातला आहे. त्यांनी मुंबईला आपल्याला बोलवलेलं आहे. हे आंदोलन यशस्वी करत करत, कायदेशीर मार्गाचा अवलंब करत सरकारमधील देखील काही लोकांना बरोबर घेणं आणि त्यांना हे समजून सांगणं हे गरजेचं आहे. सांगली जिल्हा पान असोसिएशनचा थांबवा की त्यांना. सर्वसामान्य पानपट्टीधारकांवर कारवाई करणाऱ्या शासनाचा, एका अंतर्गत कारवाई करणाऱ्या पानपट्टीधारकांवर कारवाई करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आणि अन्न औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा मूळ उद्देश आणि हेतू गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये
पान दुकानांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं कटकारस्थान शासन आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून गेले 15 दिवस चालू आहे. महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ व सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं आज या ठिकाणी अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयावर आज जो आम्ही मोर्चा आणलेला आहे, त्या मोर्चाचा मूळ हेतू की महाराष्ट्र सरकारनं 2012ला गुटखा बंदीचा आदेश केला. त्या आदेशाचं खरोखर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा पान असोसिएशननं जाहीर पाठिंबा दिला आणि स्वागतही केलं. त्याचं कारण की आम्ही नुसता आमचा व्यवसाय बघत नाही, पण समाज हित डोळ्यासमोर ठेवून, कारण गुटख्यामध्ये महिला वर्ग, युवक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आरी गेलेला होता. यासाठी आम्ही त्यावेळेला राज्यातून पाठिंबा दिला. त्यानंतर काही वर्षभरात सरकारनं पान दुकानदाराला विश्वासात न घेता अचानकपणे सुगंधी तंबाखूवर बंदी घातली. बंदी घातल्यानंतर राज्यातील पान दुकानदार आमचा हवालदिल झाला, कारण आमचं उदरनिर्वाहाचं साधन आमचा व्यवसाय आहे. आम्ही सरकारला गेल्या 2012 ते 13 सालापासून वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून जे काय तुम्ही सुगंधी तंबाखूवरची जी काय कारवाई चालू केली आहे ते तुम्ही थांबवा, आणि गुटखा बंदी जे केला आहे त्याला आम्ही राज्यात सगळ्या पानपट्टीधारकांनी त्याला स्वागत करून आणि पाठिंबा दिलेला आहे. दुसरा विषय असा आहे, नुसतं तुम्ही बंदी घालून हे साध्य होत नाही, कारण आज मार्केटमध्ये उलट गेल्या 2012 पूर्वी जे कॅन्सरचं प्रमाण होतं ती बंदी घातल्यानंतर घाणेरड्या कंपनीचे गुटखे, घाणेरड्या कंपनीच्या तंबाखू सर्रास मार्केटला मिळत आहेत. आणि हे मिळत असल्यामुळं जे सरकारचं उद्देश होतं की कुठंतरी हे रोखलं पाहिजे कॅन्सरचं प्रमाण, त्या उद्देशानं तिने जे काय बंदी घातली त्यामध्ये शासन सक्सेस झालेलं नाही आहे. जनतेचं आणि पानपट्टीधारकांची दिशाभूल करून 2 नंबरमध्ये ह्यामध्ये तस्कर करणाऱ्या गुटखा माफियांचं फार मोठ्या हे राज्यामध्ये उत्पन्न चालू आहे. दुसरा विषय, या राज्याला या गुटख्याच्या माध्यमातून, सुगंधित तंबाखूच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळत होता. आज तो टॅक्स मिळत नाही आहे सरकारला. हा टॅक्स मिळत नाही, हा टॅक्स जातोय तस्करी करणाऱ्यांच्या हातामध्ये. आणि सरकार काय म्हणते, 100% आम्ही बंद करतो. सरकारला खरोखर गुटखा बंदी करायचं असेल तर तिने राज्यातील पान दुकानदारांनी आमच्या संघटनेला विश्वासात घ्यावं. 100% गुटखा बंदी करून दाखवायची जबाबदारी आमची राहील. परंतु आज आम्ही सगळ्या आमच्या जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं आम्ही मागणी करतोय, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं राज्यामध्ये जर मोका अंतर्गत कारवाई कुठल्या पान दुकानावर करण्याचा प्रयत्न जर सरकारनं आणि अन्न औषध प्रशासन विभागानं केलं तर आम्ही त्यांना तसे उत्तर देणार. आज सांगली जिल्ह्यातून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या माध्यमातून पुणे असेल, मुंबई असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद पूर्ण राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा ठेवून आंदोलन वाढवण्याचा इशारा मी महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी देत आहे. अजूनही वेळ गेलेला आहे, त्याने आम्हाला विश्वासात घ्यावं, तरच तुमच्या खऱ्या अर्थानं गुटखा बंदीचं सक्सेस होणार आहे. जर तुम्ही आम्हाला विश्वास घेतला नाही तर आम्ही आंदोलन कुठेही प्रकारचं मागे घेणार नाही. भलं आमच्यावर तुम्ही कारवाई करा. मोका लावला तर 10 लाख पान दुकानदार राज्यामध्ये आहेत, आज जाऊन बसायला तयार आहे. इकडे सरकार नोकऱ्या देत नाही आणि इकडे व्यवसाय करायला लागले तर रोज एक नवीन कायदे आणून बसवायला लागतात. या युवकांनी जगायचं कसं आता आमच्या समोर प्रश्न आहे. आम्ही सरकारला विनंती करतो, तुम्ही बंदी घातलाय पण बंदीत तुमचा साध्य होत नाही. उलट या 12 ते 14 वर्षामध्ये कॅन्सरचं प्रमाण या सरकारमुळे वाढलेलं आहे. कारण घाणेरडे केमिकल, घाणेरडे तंबाखू या बाजारात गुटखे येत आहेत, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आता रोगले वाढत आहे. जर हे खरोखर तुम्हाला करायचं असेल, आमच्या हातात हात घालून काम करायची तयार आहे. अनेक मला शेवटचं या ठिकाणी बोलायचं आहे, सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आज आपल्या राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेचं मी या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने मी स्वागत करतो. त्याचं कारण आहे की आता आयुक्त मुंडे साहेब, तुकाराम मुंडे आल्यापासून आज आपण बघत असाल दुधामध्ये असेल, अनेक याच्यामध्ये किती भेसळ प्रमाणात आहे. आज मला या ठिकाणी खास आवर्जून सांगायचं आहे, सरकार आज केंद्र सरकार सिगारेटमध्ये 80% जे शेअर्स आहेत, जर सरकारला बंदी घालायचं असेल तर तिने पहिला ITC कंपनी असेल, विविध कंपनीचे सिगारेट असतील त्या सिगारेट बंदी घालून दाखवावं. कारण 90% त्या सिगारेटमध्ये निकोटीन असते, ते 90% आहे.
हे सरकार लोकांना दाखवते, पान दुकानदार देखील दाखवते, दिशाभूल करते. जर खरोखर असेल ना तर तिने सिगारेटवर बंदी आणून दाखव, आम्ही स्वागत करायला तयार आहे. पण मोका अंतर्गत व 328 खाली जर आमच्या पान दुकानाला कोण जर विटीस ठरलं शासनानं आणि अन्न औषध विभागानं, तर आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन छेडणार. या ठिकाणी मी इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.